राज्यात काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। IMD कडून हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आज काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर कोल्हापूर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। पुण्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून सायंकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। इथं कमाल 31 डिग्री सेल्सिअस तर किमान 22 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असेल। मराठवाड्यात मागील 4 दिवसांपासून पावसाचा जोर ओसरलेला आहे। काही ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस झाला। दरम्यान पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे। मराठवाड्यात या आठवड्यात पाऊस सरासरीहून अधिक राहणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, नाशिक या जिल्ह्यांमध्येही आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। 4 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। यामुळे पेरणी केलेल्या पिकांना दिलासा मिळणार असून नागरिकांसह बळीराजा सुखावलाय। दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।